लासूरगाव येथे स्वागत सत्कार कार्यक्रमामध्ये संचालक यांनी शेतकऱ्यांना महावितरण, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी सौर पंप, विद्युत पुरवठा जो दिवसा मिळेल त्याला वीज बिल नाही, हा पंप योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिला जातो। 5 ते 10% पैसे भरून शेतकऱ्यांना सौर पंप मिळणार असं गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना सांगितलंय। यावेळी सर्वप्रथम गावातील महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेचे संचालक यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। या प्रसंगी गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या ठिकाणी गावकऱ्यांनी आमच्या गावाला सब स्टेशन मंजूर करण्यात यावे अशी गावकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली। यावेळी धनंजय औंढेकर, कार्यकारी संचालक महावितरण मुंबई यांनी प्रत्येक घरावर सोलर रूफद्वारे वीज निर्मिती करून त्या लाभार्थ्यांचं वीज बिल शून्य करणे, ही योजना लाभार्थ्यांच्या घरावर करणे म्हणजे उत्पन्नाचं साधन मिळेल। ही योजना केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रामध्ये चालू आहे। ही योजना गावामध्ये राबविण्यात येईल। शेतकऱ्यासाठी विविध योजना आहे, ते आपण कशा पोहोचवणार? महाराष्ट्रामध्ये महावितरण आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप या योजनेमध्ये आपण त्यांना शेतीपंपासाठी वीज पुरवठा आणि जो दिवसा आणि विजेचं बिल नाही या पद्धतीनं आपण त्यांना योजनेद्वारे सौर पंप प्रोव्हाइड करतो। आणि याचा आनंद याचा आहे की आपण नाममात्र म्हणजे फक्त 5 ते 10% हे लाभार्थ्यांनी पैसे भरून तो पंप घ्यायचा आहे। आणि या योजनेचा फायदा महाराष्ट्र शासनातर्फे आणि केंद्र शासनातर्फे महाराष्ट्रातील एकूण 3 लाख ग्राहकांनी, शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। आणि पुढेही अजून आपल्याला 10 लाख पंप महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आपल्याला सौर पंपाच्याद्वारे देण्याचं जे शासनाचं धोरण आहे, ती पूर्ण योजना कार्यान्वित झालेली चालू आहे। त्याचबरोबर पंतप्रधान मुफ्त बिजली योजना, PM सूर्यघर योजना जी सोलार रूफटॉप योजना आहे आणि प्रत्येक घरावर आपण सोलार रूफद्वारे आपण वीज निर्मिती करून त्या लाभार्थ्याचं वीज बिल शून्य करणं आणि तसेच त्यांना जी वीज आहे ती त्यांच्याच घरावर निर्मिती केल्यामुळं त्यांना उत्पन्नाचं साधन मिळणं, ही योजना केंद्र शासनातर्फे आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। याच्यामध्ये 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी 60,000 आणि 3 किलोवॅट आणि त्याच्यावरील लोडवरील 78,000 रुपयाची सबसिडी ही डायरेक्ट आपण लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये देतो आहे। ह्या PM सूर्यघर योजनेचा फायदा महाराष्ट्रातील संपूर्ण घरगुती ग्राहकांनी घ्यावा आणि आपले वीज बिल शून्य करावे। याच्यामध्ये कुठेही जी काही प्रोसेस आहे कनेक्शन घेण्याची, ही तातडीने आणि लवकरात लवकर होते, कुठेही अडचणी येत नाही आहे। त्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती येईल असं सांगितलं। यावेळी रमेश वाघचौरे, कार्यकारी अभियंता कन्नड, विश्वनाथ लहाणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संभाजीनगर, दत्तात्रय पुंडे, उपकार्यकारी अभियंता वैजापूर, योगेश सोनवणे, सहाय्यक अभियंता आदींचा गावकऱ्यांनी सत्कार केला। या ठिकाणी गोकुळ सुराशे, अशोक मस्के, रामहरी येलू पिल्ले आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।